जिल्हा नियोजन समितीकडील अनुदानातून अमरावती शहर पोलीस दलास आज वाहन हस्तांतरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवत हा वाहन हस्तांतरण सोहळा पार पडला। बडनेरा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके, त्याचबरोबर आमदार संजय खोडके, आमदार राजेश वानखेडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, आयजी रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त राकेश ओला, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नागपुरात नवीन 3 पोलीस स्टेशनची जवळपास 4 पोलीस स्टेशन निर्मिती झाली होती। अमरावतीमध्ये 2008 पासून असा प्रस्ताव आहे। या महिन्यामध्ये अमरावतीच्या पोलिसांच्या जे काही आम्हाला आधुनिकीकरण करण्याचा एक प्रस्ताव आहे, इथे CCTV सर्व्हिलन्सचा प्रस्ताव आहे। आज आपण त्या ठिकाणी आधुनिकीकरणाचा भाग म्हणून अमरावती पोलिसांना 30 नवीन व्हेकल दिले। इथे या ठिकाणी पुनर्रचना करायची आहे। अमरावती पोलिसांच्या नवीन काही 3 पोलीस स्टेशन प्रस्तावित केले आहे, झोन प्रस्तावित केले आहे। पुढच्या महिन्यामध्ये एक बैठक मंत्रालयामध्ये आहे। त्या बैठकीमध्ये या पुनर्रचनेचा अंतिम निर्णय होईल आणि CCTV सर्व्हिलन्सचाही निर्णय होईल। अमरावतीला CCTV सर्व्हिलन्स खाली आणायचा आहे आणि यावर्षी अमरावतीच्या पोलीस आधुनिकीकरणाकरता, ग्रामीणच्या पोलिसांच्या आधुनिकीकरणाकरता DPCच्या माध्यमातून पुन्हा 10 कोटी रुपये आम्ही पोलिसांना देणार आहोत। त्या ठिकाणी SP आणि CPला देणार आहोत। त्यातनं अजून आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रस्ताव आहे। शेवटी पोलीस प्रशासनाचं जेवढं आधुनिकीकरण आणि आम्ही हे करू तेवढा आपल्याला गुन्हेगारी रोखण्याकरता, गुन्ह्यावर अंकुश मिळवण्याकरता, तातडीनं गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरता अधिक मजबूतीकरण, अधिक स्तरीय पोलिसांना लाभतं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे ते अमरावती शहर पोलिसाच्या आयुक्तालयाच्या बळकटीकरण, आधुनिकीकरणाचा एक भाग आहे।